लक्षात बरोबर 2-3 फिल्म्स करणं झालं होतं. आणि असंच आम्ही एकदा मला पुण्यात सोडणार होतं आणि पुणे मुंबईला ते जाणार होतं, त्यांचं काम होतं. आम्ही एकत्र आलो होतो आणि असंच आम्ही सेटवर किंवा नंतर म्हणाल तुला काम खूप मिळणार आहे रे, पण मराठीमध्ये तुझ्यासारखी पर्सनॅलिटी नाही चालत आता. हिंदीमध्येच गेलं पाहिजे. आणि नंतर त्यांनी जे.पी. दत्तांकडे पाठवलं मला इतक्या ठिकाणी. एलओसी पण तुम्हाला ऑफर झाला होता आणि तुम्ही मग मधुरचा सत्ता करण्यासाठी केलं. करण्यासाठी मग ते नाही. तुम्हाला रिग्रेट वाटतं पण त्याचं की एलओसी करता केला असता? फ्रँकली इतका तेव्हा 4-4 फिल्म एकत्र करणं खरंच शक्य नव्हतं, कारण मधुरचं ते खरंच बरोबर होतं. रिग्रेट असं नाही, कित्येक वेळा नंतर असं वाटलं होतं यार दोन्ही एकत्र आलं असतं तर काय. पण प्रत्येक गोष्ट ही तुमच्यासाठी लिहिलेली नसते किंवा ती तुम्हाला चाटून निघून जाते कित्येक वेळा. पण असं असतं की पुढची येणारी मोठी गोष्ट असू शकते. तर ते कित्येक वेळा गेल्यानंतर रिग्रेट असं हो 2 मिनटं वाटतं रे दोन्ही छान मजा आली असती करायला, पण ते शक्य नाही. आपल्याकडे 365 दिवस असतात, त्यातले तुम्ही मॅक्सिमम एनर्जी लावून 200 दिवस काम करू शकता. 165 दिवस तुम्हाला जगायला लागतात, नाही तर पुढचं काम नाही करू शकत. तर 200 दिवसात जेवढं काम तुमच्या वाट्याला येतं हे तुम्ही ठरवत नाही, ते तुमच्याकडे येतं. आणि नंतर मग तुम्ही विचार करता तुम्हाला करायचं आहे का नाही, किंवा तुम्ही सुटेबल आहात का नाही. आणि तुम्ही सुटेबल असाल तरच ती ऑफर तुमच्याकडे येते. बरोबर. किंवा तुमचं खूप वर्षांपासून डिस्कशन एखाद्या डायरेक्टरशी चाललेलं असतं का रे यार इस कॉन्सेप्ट पे कुछ करना है, त्याला ते डोक्यात असतं किंवा ती कॉन्सेप्ट पूर्ण माहिती असते. तर अशा काही गोष्टी होतात. पण आय थिंक सो जसं तुम्ही देवाच्या दर्शनाला जात नाही, देव तुम्हाला दर्शनाला बोलवतो, तसंच कामाचं आहे की काम तुमच्याकडे तर तुम्ही कामाच्या मागे जात नाही. गेलात तरी ते तुम्हाला हवं आहे तेच काम मिळणार आहे तुम्हाला. मला आता इथे विचारायचं आहे की आता यांनी काम स्टॉप केलंय, पण तुम्हाला वाटतं यांनी पुन्हा काम सुरू करावं? ऑफकोर्स, कारण ते टॅलेंट नाही. हा मला वाटतं हा पॉज आहे. म्हणजे मला आत्ता हे करायचं आहे जे मी आत्ता करते, ही माझी खूप वर्षांपासूनची आवड आहे जी तेव्हा मला शक्य नव्हतं झालं आणि हे मला करून बघायचं आहे. मी वाटतं की तिने 20-1 वर्ष गाजवली आहेत, सलग डेली सोप्स केल्या मी सलग केलेलं आहे. आणि टेक्निशियन म्हणून आम्हाला तरी स्कोप मिळतो एखाद दिवस, किंवा माझं लवकर कित्येक वेळा असं होतं की सरस्वती लहान होती पण समीर जरा आज जी मुलगी आहे तिला थोडं लवकर बहुतेक जायचं आहे, तर मी डायरेक्टरला रिक्वेस्ट करू शकतो जरा लवकर घरी जायचं आहे. तर ती फॅसिलिटी आम्हाला टेक्निशियनपेक्षा नक्कीच मिळते. आणि यांचं राईट फ्रॉम पहिल्या शॉटपासून शेवटच्या शॉटपर्यंत हे असतातच, दे हॅव टू बी देअर. त्यामुळे ते प्रिव्हिलेज नंतर इट वॉज हर चॉईस. तिच्या व्हेरीड आवडी आहेत फ्रँकली, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये ती खूप अभ्यासू वृत्तीने ती करत असते. म्हणजे आता खाली आपण बघितलंच की ते खूप अभ्यासू की अरे राख मी किती नॉलेज म्हणजे हा म्हणजे ठीक आहे का राख टाकू आपण नंतर माझं होऊ शकेल असं, पण तिचं नाही. ती चिकाटीने करत असते. तेच मला इथे तुम्हाला विचारावं असं वाटतंय की स्त्रियांचं बेसिकली कसं असतं की मुलं झाली की त्यांना त्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात आणि मग त्यांना उगाचच कोसत बसतात, यार मला हे नाही करायला मिळालं. मग ते याचा पण आनंद धड घेणं होत नाही, त्याचा पण आनंद धड घेणं होत नाही. तर मला इथे तुम्हाला तेच थोडंसं तुमच्याकडनं उत्तर हवंय की तुम्ही खूप आवडीनिवडी जपल्यात, ठीक आहे, मी हे करून माझी ही आवड करू शकतो, हेही करता येऊ शकतं. उगाचच कोसत राहण्यापेक्षा आणि आपलं लाईफ त्याच्यातच अर्ध वाया घालवण्यापेक्षा बायकांनी अशाही पद्धतीने एक विचार केला तर मला वाटतं योग्य आहे. अगदी. म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ पाहिजे. घरात न जाताना इकडचा बंद स्विच तुम्ही कामाच्या तिथला ऑन झाला पाहिजे, उलटं तिकडचं पॅकअप झालं तिकडचा बंद आणि इकडचा ऑन झाला पाहिजे. तिकडे गेल्यावर अरे बापरे आज विरजण नाटकाचं राहिलो, हेच नाही झालं, ओटात स्वच्छ नाही झाला वगैरे असलं. आपण 2 हात असलेला एक माणूस आहोत, आपण एका वेळी एका ठिकाणी न्याय देऊ शकतो, तेवढंच करावं. म्हणजे नाही तर दोन्ही ठिकाणी तुम्ही न्याय देत नसता. आपण जिथे पैसे घेऊन मी काम करते तिथे जर मी पूर्ण वेळ माझं डेडिकेटेडली तिथे दिला नाही तर मला हक्क नाही मी तिथे त्यासाठी मी माझं मानधन घ्यायचं. बरोबर. मला माझं वर्क सॅटिस्फॅक्शन पण मी तेव्हा ते काम 100% करीन तेव्हाच मिळेल. घरी आल्यावर सुद्धा मला ना खूप म्हणजे
खूप स्वयंपाकच आवडतोय, माझं स्ट्रेस बस्टर किचन वगैरे असलं माझं काही नाही आहे. मी म्हणजे लहानपणापासून नव्हतं, पण मला पुस्तकं वाचायला आवडतात, मला सुंदर गाणी ऐकायला आवडतात. माझा एक छोटा ट्रान्झिस्टर होता, मी तो झोपून कानाशी तो बेला के फुल 11:30 संपेपर्यंत ऐकायचे. अमीन सयानीचे वगैरे प्रोग्राम. आणि नंतर मी अमीन सयानींचा इंटरव्ह्यू एकदा केला होता. Oh, आणि मी त्यांना सांगितलं की माझ्या ज्या वया होत्या वगैरे. तर त्यांनी म्हणजे अगदी आत्ता काही वर्षापूर्वी, तर पूर्ण इंटरव्ह्यू झाल्यावर त्यांना माहीत नव्हतं, तेव्हा आमचं हे बोलणं नव्हतं झालं, पण इंटरव्ह्यू झाल्यावर मी पॅकअप करत होते तर ते म्हटले की एकच मिनिट, एकच हे करूया. म्हटलं काय झालं, काही राहिलं आहे? तर म्हटले नाही, एक फोटो तुझ्याबरोबर पाहिजे म्हणाले. एक फोटो माझा तुझ्याबरोबर काढ आणि त्या फोटोला नाव दे ब्युटी विथ द बीस्ट. आणि खूप आम्ही मग नंतर गप्पा मारायचो. असं शकील बदायनी आणि असं बऱ्याच लोकांचे मी तेव्हा इंटरव्ह्यू करायचे. बरेच लोक असं सांगायचे की पहिल्यांदाच आम्ही लेडी सिनेमॅटोग्राफर बरोबर काम करतोय वगैरे असं. पण खूप सिनियर ॲक्टर्सनी मला सांगितलं की आमच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा वगैरे असं. पण मला तेच सांगावं असं वाटतं, मी तर मुलींबरोबर स्विमिंग शिकले, मी मुलींबरोबर कथक शिकले. मग मी आत्ता या करोनाच्या काळात SNDTचा ऑनलाईन 5 वर्ष आता चालू आहे माझं सुगम संगीताचा कोर्स एक करत होते. मला आवडतं म्हणून मला करायचं. दॅट्स गुड. आणि हे प्रत्येक स्त्रीनं करायला पाहिजे. आपल्याला काय आवडतं ती आवड जोपासायला हवी. मला इथे तुम्ही आता नाव काढलं मुलींचं म्हणून विचारेन, मुलींबद्दल सांगेल, कारण एक तर तुमच्या मुलींची नावं खूप छान आहेत आणि मी म्हणेन युनिक नावांचा एक वेगळा हे असतो, पण ही युनिक आहेत ही, कारण आपली मातीतली नावं तुम्ही ठेवली आहेत. आपल्या म्हणजे आपली त्यांना आपण पूजतो, पार्वती आणि सरस्वती. आणि त्याविषयी सांगाल, दोघांचं एकमत कसं झालं? नाही, तो तसा म्हणजे बऱ्याच गोष्टी माझ्यावर सोडून मोकळा झालेला असतो की पण असं होतं नाही ग, असं ठेवूया आता तिचं सरस्वती ठेवूया. तिने सांगितलं की असंच आहे, फंटास्टिक म्हटलं. एक तर आपलं आडनाव इतकं मोठं आहे की दमवायचं तर पूर्ण दमवायचं, सरस्वती समीर धर्माधिकारी. मला स पासून काहीतरी नाव असावं असं वाटत होतं, कारण यांच्या पूर्ण धर्माधिकारी फॅमिलीमध्ये सगळे स पासून आहेत, एक्सेप्ट समीची आई काकू मी त्यांना म्हणते, आणि आम्ही दोघी ए पासून आहोत. पण बाकी सगळे, याची बहीण शिल्पा, बाबा सुभाष, हा समीर, सगळे एस होते. तर मला माझ्या डोक्यात आलं होतं एस पासून ठेवूया. तर मग मी सरस्वती, मला आवडलं नाव सरस्वती. आणि आपली प्रार्थनाच असायची. तर मग तिचं सरस्वती ठेवलं नाव. आणि तिचं होतं म्हणून रायमिंग पार्वती मला असंच आठवलं, म्हणजे वाटलं हॉस्पिटलमध्ये असतानाच मी पार्वती ठेवलं. वा. मुलं झाल्यानंतर म्हणतात आई बाबा आणखीन बऱ्याच अंशी, म्हटलं सगळेच नाही पण बऱ्याच अंशी आई बाबा खूप अजून विचारांनी प्रगल्भ होतात, एक मॅच्युअर्ड होतात. आई बाबा म्हणून एक वेगळा प्रवास सुरू होतो म्हणून. म्हणजे आता माझाही तो प्रवास चालू आहे आणि हळूहळू मलाही वाटतं की माझ्यात खूप बदल होत जात आहे टप्प्याटप्प्यावर बिकॉज ऑफ माय डॉटर. सो तुम्ही दोघं काय सांगाल, तो प्रवास कसा वेगळा झाला एकमेकांच्या साथीनं? ऑफकोर्स सरस्वती पार्वती आहे, पण सगळ्यात मोठा मुलगा मी आहे, त्यामुळे मचर हीच आहे. नाही, सगळ्यात मोठा नाही, सगळ्यात धाकटा येतो, कारण पोरी आता खरंच मोठ्या लागल्यात. सरस्वती आणि पार्वतीमध्ये पण 9 वर्षाचं ऑलमोस्ट अंतर आहे. त्यामुळे ती एक वेगळी जनरेशन गॅप आहे. सरस्वती ऑलमोस्ट आमच्या आणि पार्वतीच्या मधली वाटते मला, म्हणजे इतकी जनरेशन गॅप वाटते मला. म्हणजे आजकाल 2-2 वर्षांनी जनरेशन चेंज होत आहे का इतके फास्ट आहेत असं वाटतं. पण ही मुलं अफाट आहेत, म्हणजे ती फोकस्ड आहेत, त्यांना काय हवं आहे त्यांना परफेक्टली माहिती आहे. एस्पेशली म्हणजे मुलींना सुद्धा, की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे. म्हणजे आपलं जरा तरी हे पण ते पण इमोशनल थोडंसं हे होऊ शकतं, त्यांचं नाही होत.